बोलतात की कर्म कधी प्रश्न नाही विचारत, तो कधीही उत्तर नाही मागत, तो फक्त वाट बघतो. वेळेनुसार तो आपला रस्ता बदलतो, चेहरे बदलतो आणि मंजिल कधी बदलत नाही. जी आग कधी कोणा दुसऱ्यासाठी जळवली जाते, तीच आग एके दिवशी आपला हक्क मागायला परत येते. आजची ही रात्रही तशीच आहे. मुख्य घाटापासून दूर एक सुमसान शमशानामध्ये राखीचा खूप मोठा परत जमलेला होता. जळणाऱ्या लाकडांमध्ये एक प्रेत आपला शेवटचा श्वास घेत होती. त्याच जळणाऱ्या आगीसमोर एक अघोरी साधू बसला होता. डोळे बंद आणि अंगावरती राख ठेवलेली होती. जटांमध्ये वेळेचा ओझ होता. त्याचे होठ लगातार मंत्र बोलत होते. आवाज नाही आहे, पण सिद्ध होतं की प्रत्येक मंत्र्यासोबत तो जमिनीवरून राख उचलून आगीमध्ये टाकत होता. आग वेगळ्याच प्रकारे फडफडत होती. ती विजायला नव्हती बघत. साधूचा श्वास हा भारी होतो. साधूचे हातही वरती येतात, जसं तो पूर्णपणे स्वतःला या जगामध्ये विसरून जातो. तेवढं अचानकच आग विझून जाते. चारीकडे एक खूप शांतता पसरलेली असते. साधू आपलं डोकं जमिनीवरती लावतो आणि जेव्हा तो नजर उचलतो तेव्हा राख आणि लाकडांमध्ये एक आकृती वरती येते. हळूहळू, अर्धी आणि शांत. एक स्त्रीची आत्मा, न आवाज न झटपटात, बस असे डोळे ज्यांच्यामध्ये एक असहम अधिकार होता, जो सरळ साधूला बघते. तर तेवढ्यातच साधूच्या चेहऱ्यावरती हलकं हास्य येतं. त्याला असं वाटतं की क्रिया आता सफल झाली, पण काही क्षणातच ते हास्य गायब होते. त्याची रुद्राक्षी माळा पटकन त्या राखेत जाऊन पडते आणि चेहऱ्यावरती एक पतलासा सिरंग येतो, जसं कोणी काही हात न लावता आरपार झालं असेल. हवा थांबून जाते. नदीचा आवाजही गायब होतो आणि दुसऱ्या क्षणातच साधू हाफतच जमिनीवरती पडतो. थंडी जमिनीवरती तो साधू निशब्द पडला होता. त्याच्या चारीकडे त्याच्या पूजाची सामग्री पसरलेली होती आणि राखही त्याच्या अंगावरती चिटकली होती. हळूहळू त्याचे डोळे उघडतात. तो कसा तरी उठतो आणि ती चिता आता पूर्णपणे जळून गेली होती. फक्त त्यामध्ये अंगाराचे कोळशे होते. तो त्याला एकदम घाबरून घुरतो की त्याने असं तर नव्हतं सोडलं. त्यानंतर तो सर्वीकडे आपली नजर फिरवतो. तो त्याच आत्माला बघत होता, पण ती आता कुठेच नव्हती. तो परत मंत्र जपायचा प्रयत्न करतो. होठ हलतात, पण आवाज नाही येत आणि आगीमध्येही काही हालचाल नव्हती आणि हवाही जसं बेपर्वाह वाहत होती. पहिल्यांदा त्याच्या डोळ्यामध्ये भीती येते. काही ना शब्द बोलता तो आपले सामान जमा करून त्या शमशानमधून बाहेर निघून जातो. त्या अंधारा रात्रामध्ये तो आपल्या विचारामध्ये जाऊन तो जंगलाच्या आतमध्ये जातो. त्याच्या मागे मागे ती राखची परत हलकीशी सरकते, जसं की कोणी अनोळखी गोष्ट आता कुठे जाऊन आझाद झाली असेल. अघोरी साधू जेव्हा आपल्या आश्रममध्ये परत येतो तेव्हा गावातल्या लोकांची भीड तिथे होते. तो सर्वांना सक्तीने हटवतो आणि आतमध्ये पाय ठेवताच तो एकदम घाबरतो. रात्रीच्या आंधीने त्याच्या खोलीला आता कचऱ्याच्या ढेरमध्ये बदलून दिलं होतं. चारीकडे घाणेरडेपणा, तुटलेली लाकडे आणि पसरलेला सामान होतं. ज्या गोष्टींना त्याने वर्षाच्या साधनेने जोडवलं होतं ते आता सर्व मातीमध्ये मिळालं होतं. शास्त्रांची पुस्तके तिथेच पडली होती. मूर्ती आता खंडित झाली होती आणि त्या जागेवरती कुठेही दया आणि पवित्रता काही निशाण नव्हती. असं वाटत होतं की जसं कोणीतरी जाणून बुजून त्याची आस्था आणि तपस्याला कुचलून टाकलं असेल. महाराजजी, हे कसं झालं? काही नाही होत. साधूसाठी प्रत्येक राख समान असते. पण महाराजजी, गावातलं तर एकही घर नाही तुटलं, पण तुमचं घर कसं तुटलं? देवांच्या मूर्तींना बघा, काही कशा खोत्र्याची घंटी आहे. देव सगळ्यांचं भलं करणार. तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही सगळे आपल्या घरी जा. मी याला बघून घेईन. गावातली लोक त्याच्या बोलण्याने सहमत होऊन एक एक करून तिथून निघून जातात. काही वेळातच अघोरी साधू पूर्णपणे एकटा राहून जातो. तो चारीकडे झालेल्या तबाहीने चुपचाप बघत राहतो.
तुटलेल्या गोष्टींना आणि राखेमध्ये बदललेल्या आपल्या आश्रमला तो बघतो. आणि मग तो तिथे उभा राहून मंत्र जपायला चालू करतो आणि हळूच आपले डोळे बंद करतो. त्या शांततामध्ये फक्त त्याचा श्वास आणि अधुऱ्या प्रार्थनेचा श्वास राहून गेला. अघोरी साधू आता त्या हवनकुंडाच्या बाजूला बसला आणि मंत्राचा उच्चारण करतो. मंत्र पूर्ण झाल्याच तो राहिलेल्या राखेची एक चुटकी राख त्या आगीमध्ये टाकतो. पण त्याच क्षणाला ती आग तिथून विझून जाते. तो झटकन आपले डोळे उघडतो आणि समोर झालेल्या या अनहोनीला बघून त्याचा श्वास थांबतो. हे काय? असं तर कधी नाही झालं. नाही, हे हा घोर अनर्थ आहे. ज्या वेळेला तो या गोष्टीवरती विचारांमध्ये जातो त्याच वेळेला त्याला एक हास्य ऐकायला येते. तो जसंच डोकं फिरून त्या जंगलाकडे बघतो तर त्याला लांब उभी एक मुलगी दिसते. कोण आहेस तू? मुलगी शांत राहते. घाबरू नको, मी तुला काहीच नाही करणार. कोण आहेस तू? मुलगी अचानक मागे फिरून जंगलाच्या आतमध्ये धावत जाते. साधू उठतो आणि तिचा पाठला करतो. पण बघताच बघता ती मुलगी झाडांच्या आतमध्ये गायब होते. तो चारीकडे शोधायला लागला पण तरीही तिचा काही नामोनिशाण नाही मिळाला. जसंच तो आपल्या स्थानच्या वरती परत येतो त्याला एक फुसफुसाट ऐकायला येते. अश्विनी. चकित होऊन तो मागे जातो आणि जोरात ओरडतो. कोण? कोण आहेस तू? जंगल जसं त्या नावाने अनंत कालपर्यंत गुंजत होतं. प्रत्येक दिशेला ती आवाज जाऊन परत येत होती. त्या शांत आणि असमज करणाऱ्या आवाजाला तो समजत नव्हता आणि त्याने आपले कान दाबले आणि घाबरत असतो तिथून कसा तरी पळत तिथून त्या जंगलाच्या बाहेर निघून गेला. अघोरी साधू आता अंतिम घाटच्या जवळ जातो आणि त्याची नजर त्या लाकडाच्या बोर्डवरती जाते ज्याच्यावरती आत्ताच त्या दहसंस्कार झालेल्या लोकांची नावं लिहिली होते. त्याच जागेवरती ज्या ठिकाणी त्याची ध्यान साधना भंग झाली होती. जसंच त्यांनी तो नावाला वाचायला चालू केलं त्याला अहसास होतो की ज्या शवचा तो उच्चारण करत होता ती एक किन्नर होती. नाव अपराजिता. एक मोठीशी उलझन त्याच्या मनामध्ये येते. जर ही महिला जर अपराजिता होती तर अश्विनी कोण होती हा प्रश्न त्याच्या मनाला घेरून घेतो. तो प्रश्नांमध्ये तिथून निघून जातो आणि मागे राहून जातं फक्त रहस्याने भरलेला तो लाकडाचा बोर्ड. अघोरी साधू आपल्या बिछाण्यावरती बसला होता. पवित्र मंत्राचा जप करत होता पण त्याचं मन अचानक खाली होऊन जातं. तो अचानक सर्व विसरून जातो. शब्द, मंत्र, भक्ती जसं त्याच्या याददाश्तमध्ये कोणीतरी पडदा टाकला असेल. ओम ह्रीं श्रीं ओम ह्रीं ओम भूर्भुवः. त्याचे डोळे अचानक उघडतात आणि तसेच ते मोठे होतात आणि लगेच त्याला समजतं की तो खेळ सुरू झाला आहे. भीती त्याच्या डोळ्यामध्ये येते. गळा त्याचा सुकायला लागला. तो उभा राहायचा प्रयत्न करतो. तो मातीच्या मटक्यातलं पाणी घ्यायला जातो पण चकित होऊन बघतो की मटका तिथून गायब आहे. इकडे तिकडे तो कसा तरी बघायला लागला. त्याच्या हातामध्ये काही जुने शास्त्र आणि विसरलेले काही पुस्तके लागतात ज्याला त्यांनी कधीतरी आपल्या घराची सफाई करताना नजरअंदाज केले होते. तो शास्त्र काढतो आणि वाचायला सुरू करतो. जसंच तो पानांना ध्यानाने बघायला लागला तेवढ्यातच त्याचा शिष्य सतीश दरवाजावरती येतो. महाराजजी, ये सतीश. आज इकडे कसं येणं झालं? बस इथनं जात होतो तर विचार केला तुम्हाला भेटून घेऊ. बरं, चांगलं केलंस. अजून सांग, कसं चाललंय बाकी सगळं? सगळं चांगलं चाललंय महाराजजी. गावात एक छोटा कार्यक्रम ठेवला आहे मी. सर, तुम्ही तिथे याल तर मला खूप छान वाटेल. नक्की? कसला कार्यक्रम आहे? बस माझ्या लहान बहिणीचं लग्न निश्चित झालं आहे तर त्याचा आनंदात तुम्ही आवर्जून येऊन आपला आशीर्वाद द्याल. आम्ही अवश्य येऊ. सतीश आपलं डोकं हलवून सहमती मानतो आणि चुपचाप तिथून निघून जातो. शास्त्र तिथेच पडून राहतात. अघोरी साधू सचिनच्या बहिणीच्या समारोहामध्ये बसला होता जिथे गावातली लोक एकत्र येऊन खुशी मनवत होते.
तो भीडमधून वेगळा बसून चुपचाप सर्व बघत होता. मंचवरती एक छोटी मुलगी गाणं गात होती. तिचा आवाज नाजूक पण आकर्षक होता आणि साधू ध्यानपासून त्यांना बघत होता. अचानक त्याला वेगळं वाटतं. समारोहाचं हास्य आनंद जसं की लांब झालं आणि चारीकडे अंधार झाला. अचानकच त्याला टाळीचा आवाज आला, एक वेगळ्याच प्रकारचा, जसं की ती घुंगरूंची आवाज असेल. त्याचे डोळे पसरले, त्याचं हृदय जोरात धडकायला लागलं. तो बघतो की ते खरं तर गावातली लोक होती, जे मुलीच्या परफॉर्मन्सवरती टाळ्या वाजवत होते. एक छोटासा भीती त्याच्या मनात बसली होती. तो फक्त तिथून निघायला बघत होता. पण तेवढ्यात तो बघतो त्याच्या समोर, त्या स्टीलच्या काउंटर समोर एक किन्नरची आत्मा उभी आहे आणि ती हळूहळू टाळी वाजवत होती. भीतीमुळे तो मागे बघतो, पण तिथे तर कोणीच नव्हतं. जेव्हा तो परत काउंटरकडे बघतो तर ह्या वेळेला ती आत्मा तिथून गायब झाली होती. हे माहिती कळून की काहीतरी असामान्य आहे. त्याने वेळ नाही केला आणि तो तिथून पळून गेला. भीती त्याच्या मनावरती भारी पडली होती. तो सरळ जंगलामध्ये धावत गेला. त्याच्या मनामध्ये परत तीच आठवणी येत होती. तेवढ्यातच तिच्या समोर अचानक एक झलकच्या स्वरूपात जुन्या आठवणी आली. अश्विनी, जी एक किन्नराच्या समूहामध्ये प्रेम आणि आनंदाने पाळली गेली होती, मंचावरती उभं राहून आपल्या सुरीली आवाजामध्ये गाणं गात होती. ती गावातल्या लोकांवरती अंधविश्वासवरती विश्वास न ठेवण्याचा आणि सर्व धर्मांचा आदर करण्याची शिक्षा द्यायची. तुम्हाला असंच अंधविश्वासावरती बढावा नाही द्यायचा आहे. देव सर्वांचा असतो, त्यांच्यासाठी आपल्या सर्वांची आराधना सारखीच आहे. साधू समाज तिच्या प्रभावशाली उपस्थिती आणि जागरूकतेने क्रोधित होता. अश्विनीला डायन समजून गावातल्या लोकांनी त्या घऱ्या जंगलमध्ये खेचलं आणि तिला खिळ्यांमध्ये बांधून साधूच्या घेऱ्यांमध्ये बसवलं गेलं, जे मंत्र उच्चारांमध्ये व्यस्त होते. किन्नरांच्या मिन्नतीने आणि अश्विनीच्या प्रार्थनाने काही असर नाही झाला. एका साधूने काही न दया दाखवता एक जळणाऱ्या तुकड्याने तिला आगीच्या हवेले केलं. किन्नर रागामध्ये येऊन टाळ्या वाजवायला लागले. त्यांचा आवाज पूर्ण जंगलामध्ये येतो आणि ते गाववाले आणि साधूंना श्राप देतात. तुम्ही लोकांनी माझ्या मुलींची हत्या केली आहे. हा एक किन्नरचा श्राप ह्या गावाला गिळून जाईल. सर्व काही संपून जाईल. सतीश तणाव आणि चिंतेमध्ये आपल्या वडिलांकडे जातो आणि त्यांना सर्व गोष्ट समजवली. बाबा, मंडपाच्या बाहेर मोठा शॉर्ट सर्किट झाला. जसंच त्याचे वडील त्याच्या समोर बघतात आणि काही बोलणारच होते की तेवढ्यातच एक भयंकर विस्फोट पूर्ण क्षेत्राला एका दमातच आपल्या भयानक आगीमध्ये घेरून घेतो. साधू लांबूनच तो विस्फोट बघत राहिला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. भीतीमुळे तो परत धावायला लागला. तेवढ्यातच त्याच्या रस्त्यामध्ये अपराजिताची आत्मा येते. त्याला बघून तो घुटण्यांवरती जातो. कापत असतो, दयाची भीक मागायला लागला. क्षमा देवी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही जे केलं ते चूक होतं. आम्ही हत्येच्या प्रायश्चित्तासाठी तयार आहोत. अपराजिताची आत्मा शांत होते. तिच्या चेहऱ्यावरती जीतची हलकी हास्य येतं. आपले हात उचलून तिने साधूला हवेत उचललं आणि त्याच जागेवरती खेचलं जिथे अपराजिताचा अंतिम संस्कार झाला होता. जसंच त्या साधूला हवेत खेचत घेऊन गेली, त्याच्या शरीरातून रुद्राक्षाच्या माळांची मोती एक एक करून पडायला लागली. अंतिम रुद्राक्षाची माळा स्मशानच्या दरवाजाच्या ठीक समोर पडली. एक भयानक ताकदच्या सोबत अपराजिताने त्याला हवेत फेकून दिलं आणि तो साधू सरळ त्याच जागेवरती जाऊन पडला जिथे तिचं 10 संस्कार झालं होतं. तिथे सर्व किन्नर एक घेरा करून उभे होते. त्यामधून एकाने त्याच चांदनच्या लाकडाला जाळून आगीमध्ये घेऊन समोर आले. अपराजिताने त्याला साधूकडे उचललं आणि साधू कापतच दयाची भीक मागत होता. नाही नाही, मला क्षमा करा. नाही. अपराजिता ती जाळणारी लाकडी त्या साधूच्या अंगावर फेकते आणि तो पूर्णपणे जळून उठतो. त्याचे ओरडणारे स्वर हवेमध्ये येतात आणि अचानक त्या दृश्याबरोबर जोडतात
ज्यामध्ये त्यांनी बेरहमीने त्या अश्विनीला जाळलं होतं.